गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव आहे आर्त। शाळेची घंटा वाजली, टन टन टन। तशी सर्व मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली। नामू देखील त्याच्या वर्गात गेला। रोज गोड मंजूळ वाटणारी शाळेची ही घंटा नामूला आज खूपच कर्कश वाटली। तो थरथरतच त्याच्या बाकावर जाऊन बसला। तेवढ्यात डोक्यावर काळी टोपी घातलेले, अंगात कोट घातलेले, पिळदार मिशांचे कुलकर्णी गुरुजी वर्गात आले। तसा सर्व वर्ग गग्गार झाला। चला, वह्या पुस्तके काढा, गुरुजींनी दरडावले। नामूची भीती आणखीनच वाढली। त्याला दरदरून घाम सुटला। गुरुजी बाकामधून फिरू लागले। वेगाने जाणाऱ्या गाडीसमोर अचानक एखादे जनावर आल्यावर गाडीवाला जसा पचकन ब्रेक टाकतो तसेच कुलकर्णी गुरुजी नामू जवळ येऊन थांबले। नामूची तर भीतीने गाळणच उडाली। नाम्या, आज पण तू वह्या पुस्तके आणली नाहीस, तुला आज वर्गात बसता येणार नाही, चल निघ बाहेर, गुरुजी म्हणाले। थरथरत्या ओठाने नामू म्हणाला, गुरुजी मला शिकायचंय हो, मला शिकायचंय। वह्या पुस्तके आण, मग शिक, चल निघ बाहेर, गुरुजी ओरडले। नामू तर रडकुंडीलाच आला, पण गुरुजींनी नामूचा हात धरून त्याला वर्गाच्या बाहेर काढून दिले। नामूचे डोळे पाणावले। त्याला सर्व अस्पष्ट दिसत होते। वह्या पुस्तकं कशी आणायची हाच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता। मागच्या वर्षी आजारपणामुळे त्याचे वडील वारले होते। घरी 18 दारिद्र्य, 4 लहान भावंडी। आई लोकांकडे धुनी भांडी करून कसे बसे 4 पैसे कमवायची। इथे हाताची आणि तोंडाची 4-4 दिवस गाठ होत नसे तर वह्या पुस्तके आणायला पैसे कुठून आणणार? मात्र नामूची शिकण्याची जिद्द पक्की होती। त्याची पावले जड झाली होती। नदीकाठी जाऊन एका झाडाखाली तो बसून राहिला। तेवढ्यात डोक्यावरून भारा घेऊन जाताना एक माणूस त्याला दिसला। नामूने त्याला विचारले, हे काय आहे? तो माणूस म्हणाला, अरे मुला, ह्या कडुलिंबाच्या काड्या आहेत। मी रोज शहरात जाऊन विकतो, मला त्याचे पैसे मिळतात। हे ऐकल्यावर नामूच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला। तो धावत धावत आपल्या झोपडीत गेला। तिकडे ठेवलेला विळा उचलून तो पुन्हा धावत धावत त्या नदीकाठी आला। नदीकाठी एका मोठ्या खडकाजवळ कडुलिंबाचे मोठे झाड होते। नामू सरसर त्या झाडावर चढला। एका हाताने झाडाची फांदी पकडून दुसऱ्या हाताने तो सपसप काड्या कापत होता। संध्याकाळची वेळ होती। सूर्याचा लाल भडक गोळा पश्चिमेकडे मावळत होता। लोक शेताची काम करून आपापल्या घरी परतत होते। अंधार होईल म्हणून नामू सपसप हात चालवत होता, पण दिवसभर पोटात काहीही नसल्यामुळे नामूला भोवळ येऊ लागली। तेवढ्यात त्याची झाडावरची पकड सुटली। नामू कोसळला। फांद्यांवर आदळत आदळत तो त्या खडकावर धपकन पडला। रक्ताची चिळकांडी उडाली। आई गो! नामू कळवळला। त्याचा आवाज ऐकून लोक त्याच्याकडे धावू लागले। त्याला मांडीवर घेतलं, त्याला पाणी पाजू लागले, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता। आई आई म्हणत नामूने प्राण सोडले। त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हळूहळू दिवस जाऊ लागले। सर्वांना नामूचा विसर पडला। मात्र आजही सायंकाळी त्या झाडाखालून आवाज घुमतो, गुरुजी मला शिकायचंय, मला शिकायचंय।